हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नियोजन प्लॅनिंग. जो काही आपला युनिट आहे तो प्रत्येक विषयाच्या शेवटला किंवा मग प्रत्येक जो काही आपला DLEDचा फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयर असेल, प्रत्येक चॅप्टरमध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये हा जो युनिट प्लॅन आहे किंवा मग नियोजन हा जो काही चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तो प्रत्येक विषयामध्ये आहे. त्यामुळे हा कॉमन चॅप्टर आहे जो की आपण या ठिकाणी आज डिस्कस करूया. इम्पॉर्टंट आहे फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयरच्या DLEDच्या सब्जेक्टसाठी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया नियोजन म्हणजे काय. नियोजनाची डेफिनेशन आपण बघूया. कोणतीही गोष्ट गोंधळ न होता अपेक्षेप्रमाणे पार पाडायची असेल तर त्याचा तपशीलवार विचार करणं म्हणजे काय, तर नियोजन होय. बरोबर. आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठे जायचं असेल, कुठे फिरायला जायचं असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर आपण काय करतो, प्लॅनिंग करत असतो. किती माणसांचं नियोजन करायचं आहे. सपोज काहीतरी कार्यक्रम आहे तर 50 माणसांचं जेवण ठेवायचं आहे, कसं कसं करायचं आहे, कोणाला काय काय द्यायचं आहे. म्हणजे काय की आपण त्याची गोंधळ जो आहे तो न होता ते जे काही अपेक्षेप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन केलं किंवा अपेक्षेप्रमाणे ती गोष्ट आपण केली तर त्याला नियोजन म्हणायचं आहे. बरोबर. जर आपण काय करतो, सपोज आपण प्रोग्राम आहे आणि आपण नियोजनच केलेलं आहे की कोणाला काय द्यायचं आहे, किती माणसांचं जेवण ठेवायचं आहे, तर काय होणार आहे, आपला गोंधळ होणार आहे. बरोबर. जेवण खूप जास्तच बनून जाईल, फेकावं लागेल किंवा खूपच कमी येईल. काहींना पाहुण्यांना कपडे जाणार नाही, मग त्यांना राग येईल, है ना. म्हणजे ही काय की हे नियोजन न करता जर आपण एखादी गोष्ट केली तर तेव्हा आपला काय होतो, गोंधळ होतो. परंतु आपण एखादी गोष्ट नियोजन करून केली तर तिथे आपला गोंधळ होत नाही आणि ती जे काही गोष्ट अपेक्षेप्रमाणे पार पडली तर त्याला म्हणायचं आहे नियोजन. ठीक आहे. आता त्याचं महत्त्व बघूया. तर आपल्याला माहिती आहे की व्यवहारात आपण रोजच कामाचे नियोजन करत असतो आणि त्याप्रमाणे काय करत असतो, आपलं काम करत असतो. सकाळी उठतो 8 वाजता, 6 वाजता, 5 वाजता, जे काही तुमचं रुटीन असेल त्या रुटीननुसार तुम्ही काय करतात, नियोजन करतात. उठतात, मग तुमचं काय काम आहे ते करतात. मग तुम्हाला काय काय करायचं आहे, आज दिवसभराचं काय काम आहे, ते सगळी कामे काय करतात, तुम्ही नियोजनानुसार करत असतात. इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, एवढ्या वेळात हे करायचं आहे, तेवढ्या वेळात ते करायचं आहे. म्हणजे काय की ती जी काही कामं आहे ती कोणकोणती कामे आपल्याला आज करायची आहे, कोणती नंतर करायची आहे, कोणती केव्हा करायची आहे, त्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्यांचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. सपोज तुम्हाला कुठेतरी गावाला जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला बसने जायचं आहे की प्रायव्हेटने जायचं आहे की गाडीने जायचं आहे किंवा स्वतःचे बुलेट असेल, स्कूटी असेल किंवा बाईक असेल त्याने जायचे. त्याच्यानुसार तुम्ही काय करतात, नियोजन करतात. मग त्यासाठी तुम्हाला ती गोष्ट लागणार आहे. मग बसने जायचं असेल तर तुम्हाला घरातून 20 किंवा 30 मिनटं घरातून आधी निघायला लागेल, है ना. म्हणजे काय की तुमचं जे काही काम आहे ते व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी तुम्ही काय करत असतात, नियोजन करत असतात. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये नियोजन जे आहे किंवा व्यवहारामध्ये डे टू डे लाईफमध्ये आपण प्लॅनिंग ही गोष्ट करत असतो आणि त्यानुसार आपलं जे काही काम आहे ते व्यवस्थित होत असतात. आता याचे फायदे काय आहे, तर गणिताचा अभ्यासक्रम किंवा कोणत्याही विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो नियोजन केल्यामुळे वेळेत पूर्ण करता येतो. मी एक्झाम्पल म्हणून इथे मॅथ्सचा जो काही नियोजन आहे ते चॅप्टर इथे दाखवलं आहे. परंतु कोणताही विषय असेल, इथे गणित इग्नोर करा. कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम जो आहे तो नियोजन केल्यामुळे वेळेत पूर्ण होतो. की टीचर काय ठरवत आहे की 3 चॅप्टरमध्ये किंवा मग 3 तासिका असेल, 4 तासिका असेल, त्यामध्ये मला हा एक चॅप्टर जो आहे तो संपवायचा आहे. कोणता पॉईंट कधी घ्यायचा आहे, जो पॉईंट गरजेचा आहे त्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे, हे जे काही गोष्ट आहे ती नियोजनामुळे होत असते. ज्या गणित असेल किंवा कोणत्याही विषयाची जी उद्दिष्टे आहेत ती ठरवलेली आहेत आणि ती उद्दिष्टे साध्य करता येतात. बरोबर. म्हणजे काय की हा चॅप्टर मला या तासिकेपर्यंत संपवायचा आहे, इतके मेन पॉईंट त्या ठिकाणी घ्यायचे आहे, त्यानंतर मुलांकडून क्वेश्चन आन्सर करून घ्यायचे आहे. हे जे काही उद्दिष्टे आहेत ती साध्य करतात. कशामुळे, नियोजनामुळे. नियोजनात आशयाच्या काठिण्य पातळीनुसार कमी जास्त तासिकांचे नियोजन अगोदर करता येते. बरोबर. आत्ताच तुम्हाला सांगितलं जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती आधी शिकून घ्यायची. म्हणजे काय की तासिकेनुसार जी काय अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी आहे त्यानुसार तासिकांचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे. कृतीयुक्त भागाची असेल किंवा अभ्यासोत्तर कार्यक्रम असेल यांची सुद्धा पूर्वतयारी करता येते. अभ्यासोत्तर कार्यक्रम म्हणजे काय की सपोज सांस्कृतिक कार्यक्रम आहे, कोणती तरी रॅली आहे, महात्मा गांधीजींची पुण्यतिथी वगैरे ज्या काही असतील त्या साजरा करणं, ह्या गोष्टींचं सुद्धा पूर्वतयारी करता येते. कशाने, नियोजनाने. योग्य शैक्षणिक साधनांची निवड करून पाठाच्या वेळी प्रत्यक्ष कृतीसुद्धा करून दाखवता येते. नंतर काय की शिक्षक नियोजनाप्रमाणे तयारी करून वर्गात गेला तर त्याचा गोंधळ होत नाही, अस्वस्थता त्याला येत
नाही. नियोजन जर त्यांनी व्यवस्थितपणे केलं, काय शिकवायचं आहे, किती वेळात काय शिकवायचं आहे, कोणता पॉईंट घ्यायचा आहे, ही जर प्लॅनिंग केली तर शिक्षकाचं नियोजन जे काय आहे किंवा मग त्याचा वर्गात गेल्यावर गोंधळ होत नाही की काय शिकवायचं आहे, तो कन्फ्यूज होत नाही, अस्वस्थ राहत नाही. गणित अध्यापनास एक विशिष्ट प्रकारची दिशा मिळते. कोणताही सब्जेक्ट असो, नियोजन केल्यामुळे त्याला एका विशिष्ट प्रकारची दिशा मिळते आणि त्यातून विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं दोघेही काय होतात, अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यांची जी काही गोष्ट आहे ती नियोजनाप्रमाणे होते. ठीक आहे, आता बघूया प्रत्यक्ष नियोजन म्हणजे काय. तर अभ्यासक्रमाचे नियोजन करताना जी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवलेली असतात त्यांच्या प्रामुख्याने विचार करावा लागतो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून, आपल्याला माहिती आहे की चाइल्ड सेंटर एज्युकेशन आहे, खूप वेळेस सांगते, प्रत्येक वेळेस सांगत असते, तो केंद्रबिंदू मानून त्याच्या ठिकाणी जो काही बदल घडून आणायचा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला नियोजन करावं लागतं. मग हे जे नियोजन आहे ते 3 बाबींमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन. तर सगळ्यात पहिलं डिस्कस करूया वार्षिक नियोजन म्हणजे काय. तर वर्गात मिळणाऱ्या एकूण तासिका विचारात घेता पाठ्यक्रमातील कोणत्या घटकांना किती तासिका द्यायच्या आहे हे या ठिकाणी ठरवावं लागतं. बरोबर, सपोज 6 चॅप्टर आहे, मग प्रत्येक चॅप्टरला किती तासिका द्यायच्या आहे, प्रत्येक पॉईंटला किती वेळ द्यायचा आहे हे या ठिकाणी ठरवावं लागतं. त्या घटकांच्या अध्यापनात ज्ञान आकलन असेल, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, वृत्ती, गणित दृष्टिकोन इत्यादी जे काही उद्दिष्टे असतील त्या उद्दिष्टांना वर्षभरात किती महत्त्व द्यायचं आहे हे शिक्षकाने सुरुवातीला काय करावं लागतं, विचार करणं आवश्यक आहे. मग सर्व घटकांमधून जे काही उद्दिष्ट आपल्याला साध्य होतील असं नाही. म्हणजे काय की आपण प्रत्येक जो काही घटक आहे त्या प्रत्येक घटक आपल्याला व्यवस्थितच पार होईल किंवा व्यवस्थितच समजावून सांगता येईल असं त्या ठिकाणी होत नाही आणि त्याचे प्रमाणही सारखे आहे किंवा सारखे असणार नाही. फॉर एक्झाम्पल, मी चॅप्टर सुरू करायचा आहे, मला सपोज मी ठरवलं की मला 25 मिनिटाचा व्हिडिओ घ्यायचा आहे किंवा 25 मिनिटामध्ये तुम्हाला डिटेल व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे, परंतु काही पॉईंट माझ्याकडून राहून जातात जे की व्हिडिओ संपल्यानंतर मला आठवतात की अरे यार, मला हा पॉईंट सांगायचा होता, तो राहून गेला आणि व्हिडिओ माझा 15 किंवा 20 मिनिटातच संपून गेला. म्हणजे काय की मी जे उद्दिष्ट जे आहे ठरवलेले आहे ते साध्य होतील असे नाही आणि त्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा सारखं असणार नाही. काही उद्दिष्टे एखाद्या घटकात कदाचित येणारही नाही. बरोबर, म्हणजे काय की जसं मला काही सांगायचं आहे तो पॉईंट मी कधी सांगणारही नाही, कधीतरी विसरून जाईल किंवा ती ओढून ताडून एखादी गोष्ट जी आहे कधी ती सुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करेल, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे वार्षिक नियोजनानुसार. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल, मी ठरवलेलं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मला खूप डीपली एक्सप्लेन करायचं आहे, काही पॉईंट माझ्याकडून विसरून गेले, परंतु ते विसरलेले जे पॉईंट आहे त्याचा ओढाताण करू नये, त्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे शैक्षणिक वर्षात गणित विषयाला किंवा इतर कोणत्याही विषयाला उपलब्ध असलेल्या आणि वर्षातील वेळेत पूर्ण करावयाच्या पाठ्यक्रमाची विभागणी म्हणजे काय, तर वार्षिक नियोजन होय. ठीक आहे, तर अध्यापनाची उद्दिष्टे किंवा अभ्यासक्रमातील घटक, वर्षातील उपलब्ध तासिका आणि मूल्यमापन या गोष्टींचा विचार करून वर्षाच्या सुरुवातीला विषयाच्या अध्यापनाचे नियोजन तयार करावे लागते. त्यालाच आपण वार्षिक नियोजन असे म्हणतो. 2 डेफिनेशन असे आहे, कोणती एक लिहिली तरी मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. तर आता वार्षिक नियोजनाचे फायदे काय आहे ते आपण बघूया. पहिलं आहे, नियोजन केल्यामुळे अध्यापन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. एकदम सिंपल आन्सर येतं, एकदम सिंपल. 4 मार्क्सला क्वेश्चन विचारला तर काहीही गडबड करायची नाही, एकदम छान आन्सर तुम्हाला लिहिता येईल. व्यवस्थितपणे व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. घटक शिकवण्यासाठी असलेली जे काही उद्दिष्टे आहे ते अगोदर माहीत असल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, योग्य दिशा मिळणार आहे. जर आपल्याला एखादा घटक शिकवायचा आहे आणि त्याच्याबद्दल पॉईंटच माहीत नाही, त्याचं नॉलेजच नाही, तर आपण ती गोष्ट शिकू शकतो का, नाही. त्याला आकारही देऊ शकत नाही आणि योग्य दिशाही देऊ शकत नाही. तसंच जर तुम्हाला एखादा घटक शिकवायचा आहे, त्याची उद्दिष्ट तुम्हाला व्यवस्थित माहीत आहे, कोणते पॉईंट घ्यायचे आहे ते व्यवस्थित माहीत आहे, तर तुम्हाला तुमचा जो काही शिकवण्याचा पॉईंट आहे त्याला योग्य दिशा मिळणार आहे आणि ती तुम्ही शिकवल्यास संतुष्ट राहणार आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ती गोष्ट व्यवस्थितपणे कळणार आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे की उद्दिष्टे समोर असल्याने विद्यार्थ्यांत करावयाचा बदल समजतो व त्याप्रमाणे अध्यापन करता येते. आत्ता सांगितलं की जी गोष्ट तुम्ही उद्दिष्टानुसार केली त्यामुळे तुम्ही सुद्धा संतुष्ट राहाल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ती गोष्ट समजेल. सोपा अवघड ठरवल्यामुळे वेळ त्याप्रमाणे देता येतो. सोपा भाग जर आधी शिकवायचा असेल तर आणि अवघड भाग नंतर शिकवायचा असेल तर वेळ आपल्याला त्याप्रमाणे देता येते. मधून उजळणी किंवा सराव करून घेण्यासाठी तासिका ठेवल्यामुळे तयारी चांगली करून घेता येते. बरोबर, आपण काय सपोज
एक जो चॅप्टर आहे 15 मार्क्सचा चॅप्टर आहे, ज्याच्यासाठी तुम्ही 6 तासिका दिल्या किंवा 7 तासिका पकडल्या, त्यापैकी 6 तासिके तुम्ही जर तो चॅप्टर कव्हर केला आणि 7व्या तासिकेला तुम्ही त्याची उजळणी करून घेतली, वारंवार सराव करून घेतला, तर तो चॅप्टर विद्यार्थ्यांच्या चांगला लक्षात राहणार आहे. मूल्यमापनातून योग्य तो परिणाम झाला की नाही हे कळल्यामुळे शिक्षकांचा आत्मविश्वाससुद्धा वाढीला लागतो. शिक्षकाच्या नियोजनपूर्ण कामामुळे मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थ्यांना समाधान मिळते. बरोबर. शिक्षकांनी जर व्यवस्थित प्लॅनिंग करून एखादं काम केलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, मुख्याध्यापकांना म्हणजे काय की त्यांचा जो सिलेबस आहे तो वेळेत जर पूर्ण केला तर मुख्याध्यापक असेल किंवा पालक किंवा विद्यार्थीसुद्धा त्यांनाही समाधान मिळतं. सपोज आता 7 चॅप्टर आहे आणि मी तुमचे 5च चॅप्टर घेतले, 2 चॅप्टर घेतले नाही, तुमचा पेपर आला आहे 13-12ला, बरोबर. पुढच्या महिन्यात तुमचा पेपर आहे आणि मी 2 चॅप्टर तुमचे इग्नोर केले, तर किंवा मग तुम्हाला काय होणार आहे, मॅडमनी हे 2 चॅप्टर घेतलेच नाही, मग तुमची काय होणार आहे, गडबड होणार आहे. जर यातलेच काही क्वेश्चन विचारले तर आणि मला ते आले नाही तर, म्हणजे काय की जर मी वेळात प्लॅनिंग करून जर व्यवस्थितपणे सगळे चॅप्टर घेतले तर तुम्हीसुद्धा काय होणार आहात, समाधान राहणार आहे आणि मी सुद्धा समाधानी राहील की मी सगळे चॅप्टर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेले आहे. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून सांगितलं, असं काही होणार नाही. आपले सगळे चॅप्टर अपलोड आहे, सगळे पॉईंट अपलोड आहे, सगळ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळे इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यासुद्धा अपलोड आहे. हे जे काय आहे हे रिव्हिजन चाललेले आहे आता, बरोबर. हे जे मी काय एक्स्ट्रा घेत आहे ते तुमचं काय चालू आहे, एक्स्ट्राचं सराव म्हणून, प्रॅक्टिस म्हणून चालू आहे, जेणेकरून तुम्हाला विसर पडू नये. ठीक आहे. आता बघूया दुसरं घटक नियोजन. घटक नियोजनाचा अर्थ काय आहे सगळ्यात पहिले बघूया. A unit is a large block of a related subject matter as can be overview by the learner. जे काय की विविध पाठामधील जे काही आशय आहे, उद्दिष्ट आहे किंवा जे काही अनुभवांची समानता लक्षात घेऊन जर त्यांचे एकत्रीकरण केले तर त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, घटक नियोजन म्हणणार आहोत. उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील एकजिनसी व सलग भागांची जुळणी करणे म्हणजे काय सुद्धा घटक नियोजन. जे काही उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहे त्यासाठी आपल्याला जे काही एकजिनसी भाग आहे किंवा सारखे भाग आहे त्यांची जुळणी करणं म्हणजे काय तर घटक नियोजन होय. तर त्याचा अर्थ बघूया. अध्यापनाच्या वार्षिक नियोजनाचा उपयोग करून घटकांचा सखोल विचार करून प्रत्यक्ष अध्यापनाच्या दृष्टीने जे काही घटकांचे नियोजन केले जाते त्यास म्हणायचं आहे घटक नियोजन. पाठ्यांश पृथक्करण किंवा उद्दिष्ट व त्यांची स्पष्टीकरणे, अध्ययन, अनुभूती, शैक्षणिक साहित्य व मूल्यमापन या मुद्द्यांचा विचार करून जे अध्यापनाचे नियोजन करतात त्यास म्हणायचं आहे घटक नियोजन. वेगवेगळ्या डेफिनेशन मी तुम्हाला इथे दिलेले आहे, कोणतीही एक लिहिली तरी चालेल. त्या घटकाच्या अध्यापनाची जी प्रमुख उद्दिष्टे असेल ती कोणती आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहे, ती साध्य होण्याच्या दृष्टीने कोणकोणते अध्ययन अनुभव उपयुक्त ठरतील आणि कोणत्या पद्धतींचा आपल्याला अवलंब इथे करावा लागेल, त्यासाठी एकूण किती तासिका लागतील, उपघटकानुसार किंवा घटकानुसार त्यांचे विभाजन कसे करावे लागेल, याचा जो काही सर्व विचार आहे तो म्हणजे काय तर घटक नियोजन होय. 4 ते 5 डेफिनेशन इथे तुम्हाला मी दिलेले आहे, त्यापैकी एक लिहिली तरी मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. आता बघूया चांगल्या घटक नियोजनाची वैशिष्ट्ये काय आहे. तर पहिलं आहे, घटक नियोजनात उद्दिष्टे सुस्पष्ट आणि व्यवस्थित मांडलेली असावीत किंवा असतात. जे काही घटक नियोजन आहे त्यामध्ये जे उद्दिष्ट आहे ते स्पष्टपणे मांडलेली असतात. वापरायच्या ज्या काही शैक्षणिक साधनांची नोंद आहे ती सुद्धा या ठिकाणी योग्यपणे नमूद केलेली असते किंवा स्पष्टपणे नमूद केलेली असते. जे काही साधनं आहे आपल्याला वापरायचे, हे नैदानिक चाचणी असेल, प्रासंगिक नोंदी असेल, पदनिश्चय श्रेणी आहे, जे काही साधनं आपल्याला वापरायची आहे त्यांची इथे व्यवस्थितपणे नोंद केलेली असते. तिसरा पॉईंट आहे, मूल्यमापन कसं करावं, कोणती साधनं वापरावी याची सुद्धा माहिती दिलेली आहे. मूल्यमापन आपल्याला माहिती आहे काय आहे, तो सुद्धा चॅप्टर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत नंतर. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या चूक करण्यामागील कारणांचे निदान करणं म्हणजे नैदानिक चाचणी जी आहे त्यावर सुद्धा भर दिलेला आहे. त्यावर उपचारात्मक अध्यापनासंबंधीची जी काही माहिती आहे ती सुद्धा नमूद केलेली असते. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम सुचविलेले असतात. विद्यार्थी केवळ ज्ञान मिळवणारा क्रियाहीन ग्राहक बनू नये याची दक्षता या ठिकाणी गेलेली असते. फक्त ज्ञान मिळवणं आणि ती रोजच्या किंवा मग डे टू डे लाईफमध्ये उपयोगात न आणणं ही गोष्ट या ठिकाणी किंवा असे विद्यार्थी या ठिकाणी बनवू नये. बरोबर. 6वा पॉईंट आहे, जीवनाशी व इतर विषयांची समन्वय साधणारा
किंवा साधण्याची व्यवस्था असावी. जे काही आपण शिकवणार आहोत, शिकणार आहोत ते जीवनाशी आणि इतर विषयांशी समन्वय त्याचा साधता आला पाहिजे. विविध भेटी असतील, सहली, प्रकल्प, प्रयोग, दिग्दर्शक यांची सुद्धा व्यवस्था यामध्ये केलेली असते. घटक नियोजन करताना विद्यार्थ्यांची जी गरज आहे, पात्रता आहे, पूर्वानुभव व अभिरुचीचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला असतो. 9 आहे विद्यार्थ्यांनी यापूर्वी न घेतलेला नवीन अनुभवांचा सुद्धा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केलेला असतो. 10वा पॉईंट आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व सामाजिक वातावरणाचा विचार या ठिकाणी केलेला असतो. त्यांचं जे काही शारीरिक वातावरण कसं आहे, सामाजिक वातावरण कसं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार घटक नियोजनामध्ये केलेला असतो. हे झाले घटक नियोजनाचे वैशिष्ट्य. आता बघूया आपण घटक नियोजनाचे फायदे काय आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट आहे अध्यापनातील उद्दिष्टे जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी साधता येतात. हे पहिला फायदा आहे. दुसरा आहे अध्यापनातील तुटकपणा जाऊन त्यात सलगता, सुसंगतता व एकात्मता जी आहे ती सुद्धा येते. तिसरा आहे विद्यार्थ्यांना प्रत्येक मुद्द्यांचा परस्पर संबंध नीट केल्यामुळे त्यांच्या आकलनात अर्थपूर्णता व निश्चितता सुद्धा येत असते. चौथा पॉईंट आहे घटक नियोजनात अभ्यासक्रमाचा सखोल व साकल्याने विचार केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होण्यास मदत होते. पाचवा आहे आपले काम तंतोतंत आणि नियोजनप्रमाणे झाले किंवा नाही हे शिक्षकांना तपासून पाहता येते. शाळा प्रमुखांनाही त्यांचं निरीक्षण करता येते. 6वा फायदा आहे की एखादे शिक्षक जरी अधिक काळ गैरहजर राहिले तर नवीन येणाऱ्या शिक्षकास या नियोजनामुळे नेमके काय काम करायचे आहे हे कळू शकतं. सपोज एखादा टीचर गैरहजर आहे आणि त्यांनी कोणता तरी पॉईंट शिकवायचा आहे आणि तो सोडून गेला, तो पॉईंट सोडून शिकून गेला, निघून गेला, तर पुढचा जो काही शिक्षक येणार आहे त्याला समजणार आहे की काय शिकवायचं आहे? नाही. त्यामुळे जे काही घटक आहे त्यांची नोंदणी करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ते नवीन येणारे जे काही शिक्षक आहे त्यांना या घटकांचं नियोजन जे आहे त्याचं काम जे आहे ते व्यवस्थितपणे करता येईल. 7वा आहे नियोजनामुळे निश्चित दिशेने जाऊन वेळ व श्रम सुद्धा वाचवता येते. नियोजन केलेलं असेल तर अधिक वेळ लागत नाही. जी काही गोष्ट व्यवस्थितपणे त्याच वेळेस पूर्ण होते. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता येतो. नियोजनात नमूद केल्याप्रमाणे योग्य वेळी घटक चाचणीच्या सहाय्याने मूल्यमापन करता येते. नियोजन केल्यामुळे शाळेचे जे काही कामकाज आहे ते सुद्धा अधिक अर्थपूर्ण होत असते. ठीक आहे, आता घटक नियोजनाच्या मर्यादा बघूया. काय काय लिमिट असायला हवं. पहिलं आहे अभ्यासक्रमातील आशयाचे घटक व उपघटकात रूपांतर करता येते किंवा रूपांतर करणं जे आहे ते कठीण आहे. दुसरं आहे शिक्षकाच्या स्वातंत्र्यावर यामुळे बंधने येतात. जे काही त्यांचं स्वातंत्र्य आहे, फिरणं असेल किंवा त्यांना सुट्टी लागत असेल तर त्या नियोजनामुळे त्यांच्यावर बंधने येतात. गणितामध्ये किंवा इतर कोणत्याही विषयामध्ये उपयोजन व कौशल्य जे आहे ते उद्दिष्टांचा समावेश जास्त प्रमाणात करावा लागतो. अध्यापन नियोजन जे आहे ते केंद्रित होतं. काही वेळा घटक हे व्यवस्थितपणे क्रमाने मांडलेले नसतात, त्यामुळे विद्यार्थी काय होतात, गोंधळतात. नंतर आहे प्राथमिक पातळीवर काटेकोरपणा जास्त प्रमाणात चालत नाही आणि तेथे मूल्यमापन तंत्र वापरणे काही ठिकाणी शक्य होत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याच्या ज्या काही लिमिट्स होत्या त्या बघितल्या. त्याचे विविध जे काही अंगे आहे घटक नियोजनाची ते आपण बघूया की काय शिकवायचं आहे, का शिकवायचं आहे आणि कसं शिकवायचं आहे. हा पॉईंट आहे इम्पॉर्टंट. 4 मार्क्ससाठी घटक नियोजन भरपूर वेळेस विचारलं गेलेलं आहे. त्यामध्ये हे 3 ते 4 पॉईंट आलेच पाहिजे, बरोबर. तर पहिला पॉईंट आहे काय शिकवायचं आहे. घटक नियोजन म्हणजे आपल्याला नेमकं त्यामध्ये काय शिकवायचं आहे, त्याच्यामध्ये पाठ्यांशाचं जे काही पृथक्करण आहे, ॲनालिसिस जे आहे ते केलं गेलं पाहिजे. त्यामुळे शिकवायचे जे मुद्दे आहेत ते नमूद केले पाहिजे की जे आपल्याला शिकवायचं आहे त्याचं मुद्दे त्या ठिकाणी दिले पाहिजे. एखादा पाठ्यांश शिकवायचा म्हणजे निश्चित काय करायचं आहे हेही त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे आणि त्यामुळे त्यातील जो काय आशयाचा बोध आहे तो सुद्धा घेता आला पाहिजे आणि त्याला अनुसरून जे अध्यापनाचं नियोजन आहे ते आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला एखादा पाठ्यांशाचं पृथक्करण करायचं आहे, त्यात काय शिकवायचं आहे, कोणते मुद्दे नमूद केलेले आहे आणि निश्चित म्हणजे आपल्याला त्यातून काय सांगायचं आहे ते गरजेचं आहे. आणि दुसरा पॉईंट आहे का शिकवायचं आहे. यामध्ये पाठ्यमुद्द्यासंबंधीची जी काही उद्दिष्ट आहे, अध्ययन निष्पत्ती किंवा स्पष्टीकरण नमूद केलेले असावे. घटक नियोजन करताना त्या घटकाची उद्दिष्ट, स्पष्टीकरणे यांचे स्पष्ट चित्र शिक्षकाला माहीत असावे लागते. आपल्याला जी गोष्ट शिकवायची आहे ती का शिकवतो आपण ते या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. तिसरं आहे कसे शिकवायचं आहे.
अध्यापन पद्धती, अध्ययन अनुभव, शैक्षणिक साधने यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे. जे काही आपल्याला अध्यापन पद्धती दिलेल्या आहेत त्या उपयोग करून आपण शिकवणं केलं पाहिजे. यांचा वापर केव्हा आणि कसा करायचा आहे हेही त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. मात्र अध्ययन अनुभव निवडताना ते अनुभव उद्दिष्ट प्राप्तीसाठी उपयुक्त ठरणारे असावे. जे उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायचं आहे त्यासाठी जे काही साधने आपण निवडणार आहोत ते उपयुक्त ठरणारं असायला हवं. क्लिष्ट संबोध स्पष्ट करताना कधी कथन तर कधी दृकश्राव्य साधनांचा सुद्धा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे दृकश्राव्य साधनं म्हणजे काय की एखादी जी काही पॉईंट आहे ज्याचा उपयोग तुम्ही फक्त ब्लॅकबोर्डवर करून दाखवू शकत नाही, तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ क्लिप असेल, ऑडिओ क्लिप असेल, त्यासुद्धा दाखवणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि चौथा पॉईंट आहे उद्दिष्ट प्राप्ती किती झाली. जे तुम्ही शिकवलं आहे, का शिकवलं आहे, काय शिकवलं आहे, कसं शिकवलं आहे, त्यातून उद्दिष्ट प्राप्ती किती झाली, तर ठरवलेली जी काही उद्दिष्ट आहे ते कितीपर्यंत साध्य झाली हे कळण्यासाठी मूल्यमापन आपल्याला लास्टला करावं लागतं. ते कसं करायचं आहे हे यामध्ये नमूद करावं लागतं. विद्यार्थ्यांमध्ये किती बदल झाले ते मापन या ठिकाणी करावं लागतं. जे बदल झाले ते कोणत्या स्वरूपात झाले त्याला अनुसरून मूल्यमापन या ठिकाणी साधने वापरावी लागतात. तर ज्ञान आकलन उपयोजन या स्तरावरील उद्दिष्टांसाठी लेखी परीक्षा घ्यावी लागते. तर कौशल्य पाहण्यासाठी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी लागते. त्यांना किती ज्ञान झालं, किती आकलन झालं, एखादी गोष्ट किती समजली त्यासाठी आपण थेअरी पेपर घेतो. आणि त्यांचं जे काही कौशल्य आहे त्यांनी किती आत्मसात केलं त्यासाठी आपण वायवा घेतो, मुलाखत घेतो किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घेतो. वृत्ती अभिरुची यामधील बदल पाहण्यासाठी परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे दैनंदिन निरीक्षण करावे लागते. त्यांचा विद्यार्थी कसा वागतो आहे, त्यांची वृत्ती काय आहे, त्यांची अभिरुची काय आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो, दैनंदिन निरीक्षण करतो. म्हणजे काय की काही विद्यार्थी दिवसभर काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असतात, काही विद्यार्थी दिवसभर काहीतरी दंगामस्ती करत असतात. म्हणजे काय की हे दैनंदिन निरीक्षण आहे आणि त्यातून आपल्याला टीचर 20 किंवा 30 मार्कापैकी 10, 12, 15, काहीकांना 18, काहीकांना 28, 25 असे सुद्धा मार्क्स असतात. तिसरा पॉईंट आहे पाठ नियोजन. तर पाठ कसा घ्यायचा आहे या संबंधीचे पूर्वनियोजन म्हणजे काय, तर पाठ नियोजन आहे. आपल्याला एखादा पाठ कसा शिकवायचा आहे त्याचं जे काही पूर्वनियोजन आपण करतो त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. जसं की युनिट प्लॅनिंग किंवा मग युनिट किंवा मग नियोजन हे जे काही प्लॅनिंग चॅप्टर मला शिकवायचं आहे मी त्याचं थोडंसं नियोजन आधी करून आले आणि मला सपोज आता मी 3-4 वर्षापासून टीच करते तर मला त्याची गरज पडत नाही, परंतु तरीही मला 2-3 पॉईंट बघून घ्यावे लागते की तो मला कसा शिकवायचा आहे. म्हणजे मी काय करते त्याचं पूर्वनियोजन करते. बरोबर, त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. तर त्याची व्याख्या बघूया. एखाद्या घटकाचा पाठ्यांश एका शालेय तासिकेत अध्यापन करावायचा असेल तर तो कसा आणि कोणत्या अध्यापन पद्धतीने शिकवायचा आहे याचं जे काही प्लॅनिंग आहे ते म्हणायचं आहे पाठ नियोजन. दुसरी डेफिनेशन आहे वार्षिक नियोजनातील एक घटक घेऊन नियोजन केले किंवा घटक नियोजनातील एक उपघटक घेऊन त्याचं घटक नियोजन जे असतं त्याला म्हणायचं आहे घटक नियोजन. तसं पाहायला गेल्यास वार्षिक नियोजनात एखाद्या घटकाला जेवढ्या तासिका दिलेल्या असतात तेवढे त्या घटकाचे पाठ पडतात. त्या प्रत्येक तासिकेचं नियोजन म्हणजे काय, तर पाठ नियोजन. जसं की तुम्हाला 3 चॅप्टर आहे, प्रत्येक चॅप्टरला तुम्हाला 4 तास लागणार आहे. म्हणजे काय की जे 4 तास तुम्हाला लागणार आहे त्याला म्हणायचं आहे पाठ नियोजन. आता याची आवश्यकता का पडली आहे, तर पाठ नियोजन केल्यामुळे आशय पृथ्थकरण असेल किंवा उद्दिष्टे, मूर्तामूर्त गोष्टी असेल, संबोध असेल इत्यादींचा विचार पाठ नियोजनामध्ये करावा लागतो आणि त्यामुळे आशयाची व्याप्ती किंवा सखोलता जी आहे, डीपली एखाद्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला मिळतं. दुसरा पॉईंट आहे अध्यापनात पाठ्यमुद्द्यांचा क्रम, पाठ्यमुद्द्यानुसार फलक लेखन, कोणत्या मूल्यांचे किंवा मग कोणत्या मुळांचे कोणते शैक्षणिक साधन वापरायचे आहे, कोणते प्रश्न विचारायचे आहे, कोणती उदाहरणे घ्यायची आहे, त्यांचे जे काही दाखले द्यायचे आहे त्यांचे इत्यादींचे जे काही नियोजन केलेले असतात ते अध्यापन प्रभावी होते. कशामुळे, पाठ नियोजनामुळे. तिसरं आहे वरीलप्रमाणे जे काही नियोजन आहे ते केल्यास शिक्षकाचे अध्यापन प्रभावी होते. नियोजन केल्यामुळे अध्यापनात शिक्षकाला आत्मविश्वास वाढतो. पाठ नियोजनामुळे अध्यापन परिणामकारक होत असते. उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांत योग्य तो बदल करावण्यास सुद्धा आपल्याला मदत होते. शैक्षणिक साधने नेमकी कोणत्या ठिकाणी वापरायची याचा सुद्धा नेमका अंदाज आपल्याला येत असतो. कोणती साधने आपल्याला कोणत्या ठिकाणी वापरायची हे पाठ नियोजनामुळे आपल्याला समजत असतं. 8वा पॉईंट आहे अध्यापनातील उणिवा
अडचणी, दोष समजून येतात व ते दूर करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपायांचा अवलंब या ठिकाणी करायचा आहे, काय प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी आहे ते आपल्याला या ठिकाणी समजतं. 9वा पॉईंट आहे पाठ नियोजन केल्यामुळे पाठ पूर्व नियोजित वेळेत पूर्ण करता येतो. पाठ नियोजन केल्यामुळे आपल्याला तो पाठ आहे, चॅप्टर आहे, तो वेळेत पूर्ण करता येतो. मूल्यमापनात कोणती साधनं वापरायची आहे याचा सुद्धा आपल्याला अंदाज पाठ नियोजनामुळे येत असतो. आणि लास्ट पॉईंट आहे पाठ नियोजनात OHP स्लाइड, प्रोजेक्टर, संगणक, LCD, विविध CD वापरायची असल्यास त्याची सुद्धा तयारी आपल्याला करता येते. तर अशा प्रकारे आपण पाठ नियोजन, घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन त्यांचे फायदे बघितले, मर्यादा बघितला, त्यांचे वैशिष्ट्य बघितले, त्यांच्या डेफिनेशन बघितला, त्यांची आवश्यकता का पडली, त्यांचं महत्त्व काय आहे ते सगळं या ठिकाणी डिस्कस केलं. ठीक आहे. तर काहीही प्रॉब्लेम यानंतर तुम्हाला येऊ नये अशी मी अपेक्षा करते. आणि इथून पुढे सपोज मी कोणत्या चॅप्टरला सुरुवात केली त्याच्यामध्ये जर नियोजन हा पॉईंट असेल तर तो मी स्किप करेन, कारण हा जो काही डीपली व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केलेला आहे. नियोजन म्हणजे काय, प्लॅनिंग म्हणजे काय, 4 मार्काला कोणताही एक नियोजन तुम्हाला विचारलं जातं, व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे, गोंधळ न करता पेपर जो आहे तो व्यवस्थितपणे लिहायचा आहे, सुटसुटीत पेपर लिहायचा आहे. याच्या मी टिप्स तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहे की पेपर कसा लिहायचा आहे, काय काय लिहायचं आहे, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला जायचं. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.